Embrace the classic design and performance with the Suzuki Access. Visit Auto K Suzuki Madgaon for more details. माडावर चढताले म्हणजे खाडू घालून चढताले, दोरी पायाक घालून ती घालून पारंपरिक पारंपरिक पद्धती. पद्धती. आणि आता हे आधुनिक आधुनिक पद्धत म्हणजे मशीनच्या साह्यान चढता आता. मशीन तुम्ही हाडल्यात हय स्वतःचेच माड पाडपाक काय केन्नाय मग ना कोणाचे फ्रेंड सर्कल मातशे केन्ना गरजे काढून दिता. काढून माझे दिता हात तुम्ही. ते म्हाकाच जायना. माझे हात 200 सुमार माझे माड माड आहात. हा मागीर ते पयली तुम्ही पाडेली हाडून करताले काय तुम्हीच ना काडटाले ना पयली कशे पाडेले हाडूनच करताले. करताले हा. मागीर हांवें ल्हव प्रॅक्टीस केली, पडून झडूंक लागले त्यांना. हा तेन्ना आणि हे यंत्र मागीर केन्ना हाडले यंत्र हाडले पयली ह्याच्या पयली हाडलेले 10 वर्सां पयली हाडलेले. वर्सां आणि ते पयलीं. पिढा हे पोरू हाडले, नीव हाडले. ह्या कितें तुमकां कृषी खात्या कडल्यान कितें हय अनुदान तेका मेळटा? सबसिडी आहा तेका. हा. अशे दिसाक कितले माड पाडूंक शकता तुम्ही? हांव तो 25-30 माडाचेर चडोवंक शकता. पडूंक शकता. आता एक जर माड पाडटले न्हू जाल्यार कितें घेतात ते रेट कितें घेतात? रेट मिनिमम 70 रुपया घेतात. हा, मागीर तांकां पयली नाल्ल एक नाल्ल बी कशे दिवचो एक पडटा. नाल दिताले आमी. हा, नाल पयली. एक पयली अशे पाडेल्यांक कितें नालूच दिताले. नाल्लूच दिवप. हय. पारंपरिक पद्धतीन आणि आधुनिक यंत्राचा वापर करूनही काही जे पाडेली आहेत जे पारंपरिक पद्धतीने नारळ पाडण्याचं काम करतात तेच पाडेली पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक यंत्राचा वापर करून नारळ पाडण्याचे काम करत आहेत. आगरवाडा क्षेत्रातील प्रवीण बगळी हे पूर्वी पारंपरिक पद्धतीने नारळाच्या झाडावर चढून नारळ पाडायचे आणि मागच्या 10 वर्षापासून त्यांनी स्वतः आधुनिक यंत्राचा वापर करून नारळ पाडण्याचं काम सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे त्याच पद्धतीने एखाद्या पाडेल्याने जर आधुनिक यंत्र विकत घेतले तर त्याला अनुदान देण्याचंही काम सरकार करत आहे. एका नजरेतून हा व्यवसाय टिकवून ठेवण्याचं सरकारचे प्रयत्न आहेत तर काही जण आजही जे पाडेली आहेत ते आधुनिक यंत्राचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने नारळ पाडण्याचं काम करत असल्याचे चित्र आम्हाला सर्वत्र दिसत आहे. पूर्वी एका माडावर चढण्यासाठी नारळ एका माडाचे जर नारळ काढले तर त्या बदल्यात त्याला नारळ एका माडासाठी नारळ मिळायचा. परंतु आजची पद्धत एका माडावर चढण्यासाठी 70 ते 100 रुपये घेतले जातात. मग त्या नारळाच्या झाडाला कितीही नारळ असू दे आणि ते झाड कितीही मोठं असलं तरी त्याची पर्वा नाही असा हा हिशोब केला जातो. आज परंपरागत चालत आलेले हे रीतिरिवाज पारंपरिक व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने या व्यवसायामध्ये सामील असलेले नागरिक काम करत आहेत त्याच पद्धतीने आपले सरकारही यांना अनुदान देण्याचं काम करतात, व्यवसाय टिकून ठेवण्याचं काम करत आहे. आज प्रवीण बगळीपूर्वी मोठ्या प्रमाणात नारळाची झाडे नाळ पाडायचं काम करायचं. आज ते स्वतःचे नाल पाडतातच शिवाय इतरांनाही यंत्र देतात किंवा स्वतः जाऊन त्या ठिकाणी काही मोबदला न घेता सुद्धा 1-2-4 माडावर चढून ते नारळ काढण्याचं काम करत आहे. ही गावामधील जी मंडळी आहे ही मंडळी एकमेकांना पोचणारी मंडळी, मदत करणारी मंडळी, परंतु त्याचा गवगवा कुठं केला जात नाही किंवा कुठं प्रसिद्धीच्या झोतात अशी माणसं नसतात. म्हणून आज मुद्दाम आम्ही त्यांच्या नारळाची एक बागायत आहे आगरवाडा परिसरात त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे आणि ते कसे माडावर चढतात किंवा एखादं शवाळं काढल्यानंतर ते कसं फोडायचं खायचं हेही प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवलं. निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी.